पार्ट 1 मध्ये मी अशा बेबी प्रॉडक्ट्स बद्दल सांगितलं होतं जे मी ॲज अ न्यू मॉम बिलकुल रेकमेंड करणार नाही. बट टुडे आय एम ऑफिशियली 12 months postpartum and here are 5 baby products that are expensive but worth every single penny. पहिलं प्रॉडक्ट म्हणजे बेबी कार सीट. सेफ्टी हार्नेस असल्यामुळे बेबी सेफ राहतो आणि कम्फर्टेबल सुद्धा असतो. आम्ही आर्यश 4-5 मंथचा असताना सुरुवात केली होती आणि त्यात तो इतका आरामात झोपायचा आणि लॉंग ड्रेस सुद्धा खूप इझी व्हायच्या. जर तुम्ही फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करत असाल तर हे डेफिनेटली वर्थ द इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरा म्हणजे बेबी बेड रेल गार्ड. या प्रोडक्ट बद्दल मी किती बोलू ते कमीच आहे. आम्ही दोघेही वर्किंग पेरेंट्स आहोत, सो त्याच्यावर 24/7 लक्ष ठेवणं प्रॅक्टिकली शक्य नसतं. विशेषतः जेव्हा आर्यश क्रॉल करायला लागला तेव्हा आम्ही हे जास्त यूज करायला लागलो. त्यामुळे खूप पीस ऑफ माइंड मिळतो आणि हे ॲज अ प्ले पेन सुद्धा यूज होतं. तिसरं म्हणजे स्टरलायझर. न्यूबॉर्न फेजमध्ये बाळाला ऑलमोस्ट 3-3 वेळा ड्रॉप्स द्यायचे असतात, स्पून क्लीन करावे लागतात. ते सारखं बॉईल करत बसणं खूप टाइम कन्झ्युमिंग असतं आणि जर्म्स सुद्धा पूर्ण गेले की नाही ह्याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे स्टरलायझर इज अ बेस्ट ऑप्शन. चौथं म्हणजे स्ट्रोलर. बेबीला वॉकसाठी किंवा आउटिंगसाठी घेऊन जाणं जेव्हा सुरू करता तेव्हा सतत हातात घेऊन फिरणं प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. माझी ॲडवाईस म्हणजे खूप महाग पण नाही आणि खूप स्वस्त पण नाही. मॉलमध्ये किंवा ट्रॅव्हल करताना किंवा इव्हनिंग वॉकसाठी स्ट्रोलर खूप उपयोगी पडतो. प्लस खाली एक्स्ट्रा स्टोरेज असतं त्यामुळे सामान इझिली ठेवता येतं. आणि शेवटचं म्हणजे बेबी कॅरियर. हे आमच्या घरातलं आणखीन एक फेवरेट आहे. बेबी तुमच्या अगदी जवळ राहतो त्यामुळे त्याला कम्फर्ट आणि सिक्युरिटी दोन्ही मिळतात. मी असो किंवा ऋषी आम्ही आर्यशला कॅरियरमध्ये सहज कॅरी करायचो. स्किन टू स्किन क्लोजनेसमुळे तो खूप शांत झोपायचा. अनेकदा कॅरियरमध्येच गोड झोपून जायचा. डेफिनेटली वन ऑफ द मोस्ट युजफुल परचेस फॉर अस. हे माझे 5 एक्सपेन्सिव्ह बट टोटली वर्थ इट बेबी प्रोडक्ट्स होते. तुमच्या लिस्टमध्ये यापैकी कोणतं प्रोडक्ट आहे किंवा तुम्हाला कोणतं प्रोडक्ट वर्थ एव्हरी पेनी वाटलं कमेंट करून नक्की सांगा.